आज गाडी चालू होते की नाही तर माहीतच नाही, काही माहीत नाही केव्हा चालू होणार. तर हेल्लो मंडळी, मी पलक, मी आणि प्रतीक्षा निघाली होती फ्रेंडकडे जायसाठी, पण मधातच गाडी बंद पडली. मग हा झाड मधातच कुठूनच अंदरून निघाला तर समजतच नव्हता काही, कसा फसला होता. तर मग फायनली गाडी स्टार्ट झाली आणि चांगली पण झाली. मग आम्ही निघालो आपल्या प्रवासासाठी, म्हणजेच माझ्या फ्रेंडच्या रूमवर जायसाठी. ही वे माझी फ्रेंड नाजू, हिला हाय हॅलो केलं. त्याच्यानंतर आम्ही खूप दिवसानंतर भेट झाली होती आमची, कारण की आम्ही ITI मध्ये सोबत होतो म्हणून. आणखी मग त्याच्यानंतर खूप छान पण वाटलं हिला भेटून. आणि मग प्रतीक्षा पण माझ्यासोबत आली होती, तर आम्ही मस्त गप्पा गोष्टी मारत बसलो. त्याच्यानंतर घरी जायसाठी आणखी खूप जास्त वेळ होत होती. मग लवकरच निघालो आम्ही, हिला बाय केलं आणखी मग निघालो. ही राहते बंगाली कॅम्प, कोल्हारच्या बायपासून निघालो आम्ही. गाडीमध्ये पेट्रोल होता तरी पण आम्ही थोडासा पेट्रोल भरून घेतला, कारण की गाडी केव्हा बंद पडेल तर काही सांगताच येत नाही. मला खूप जास्त थंडी वाटत होती म्हणून मी ना टोपरं लावून घेतलं. आणखी बनलो आपला जादू. त्याच्यानंतर प्रतीक्षा आणि माझ्या एका टॉपिकवर डिस्कशन चालू होतं. मग तो डिस्कशन खतम होतपर्यंत आम्ही पोचलो घरी. पण आणखी घरी जाऊन मला खायची होती मॅगी. नाईटला मॅगी बनवायची एक वेगळीच मजा आहे नाही का. जे रूम करून राहतात त्यांना खूप चांगले माहिती. कोण नाईटला मॅगी बनवून खाता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नाही इथं 2 मिनिटवाली मॅगी बनवत होती, तर मग थोडासा टाकली मीठ पण. आणि आम्ही केलं होतं सकाळी ठेचा मिरचीचा, तर मग तो पण टाकली टेस्ट यासाठी. पण तुम्हाला तर माहित आहे 2 मिनिटवाली मॅगी 2 मिनिटात नाही बनत म्हणून. मग माझी मॅगी रेडी झाली. त्याच्यानंतर मी बघितली सिरीज आणि आपली मॅगी एन्जॉय केली. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.